दिन दिन दिवाळी, गाय म्हशी ओवाळी, इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे दिवाळी सण आलेला आहे. हा सण एकदम आनंदात उत्साहात आपण साजरा करतो. या सणाला आपण गोड गोड जेवायला करतो, खायला करतो, फराळ वगैरे, नवीन कपडे घेतो, फटाके वाजवतो, दिवे लावतो, आकाशकंदील लावतो, त्यासोबतच लायटिंग लावतो आणि यासोबतच माणसासोबतच आपण गाय म्हशींची सुद्धा पूजा करतो. असं आपलं दिवाळी हा सण किती उत्साहात साजरा करतो ना आपण. याच दिवाळीसाठी आम्ही पण उत्सुक आहोत. ही दिवाळी कशी जाईल आम्हाला असं एक्सायटेड व्हायला आहे. आम्ही या दिवाळीसाठी शॉपिंग भरपूर केलेली आहोत. त्या अगोदर तुम्हाला काही सांगते. एका एकरसाठी पप्पाचा खर्च आलेला आहे 9,000 आणि सोयाबीन आलेला आहे 12,000. उरला किती खर्च आला तर 3,000 उरलेत. आणि सरकारकडून आलेले अतिवृष्टीचे काही पैसे मिळून आम्ही यावेळेस दिवाळीची शॉपिंग केला आहोत. चला तर मग मी तुम्हाला दाखवते. त्या अगोदर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमची शॉपिंग झाली आहे का नाही, तुम्ही फराळाचं बनवलं आहे का नाही, नक्की सांगा, विसरू नका. हे पहा, मला पप्पानं नवीन ड्रेस घेतलेत. हा तर मला फार आवडला आहे. आणि हे माझ्या भावाला ड्रेस घेतलेत. हा पण ह्याला एकदम 1 नंबर सूट करतोय. आणि 15 दिवस माही लागल्यावर पप्पाच्या फटाके घेऊन द्या. ते आज दिवस उजडलाय म्हणून या फटाके मी विनंती केल्याप्रमाणे पप्पानं इतके फटाके घेऊन दिलेत. ह्याच्या बदल्यात मी पप्पाला अभ्यास करून दाखवणार. आमच्या या कवळे परिवाराकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. तुमची दिवाळी एकदम आनंदात जावो, खुश जावो आणि एकदम उत्साहात जावो. त्यामुळे माय लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला दिवाळीच्या अजून एक वेळ शुभेच्छा देते. शुभ दीपावली. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नका. बाय. बाय.